ही आपण आज थोडीशी वेगळी रेसिपी ट्राय केलेली आहे। नक्कीच ट्राय करा आणि आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ कुठेही स्किप करू नका। पाहू शकता अगदी पौष्टिक चटणी आपली तयार झालेली आहे। नक्की ट्राय करा। अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। नमस्कार, मी अर्पिता। आज आपल्या किचनमध्ये पत्ताकोबी चटणी बनवायची आहे। त्यासाठी आपण हा पत्ताकोबी घेतलाय। पाहू शकता अगदी हा ताजा आणि टवटवीत आहे। आता हा पत्ताकोबी आपल्याला खिसून घ्यायचा आहे। तुम्ही कट करून जरी खिसून घेतला तरी चालेल किंवा मिक्सरलाही काढला तरी चालेल। आता हा पत्ताकोबी मी खिसून घेत आहे। हा आपला पत्ताकोबी आता खिसून झालेला आहे। पाहू शकता हा पत्ताकोबी आपण असा खिसून घेतलेला आहे। जास्त बारीकही नाही आणि मोठाही नाही। याची चटणी आपल्याला व्यवस्थित लहान मुलांनाही खाता यावी यासाठी आपण हा पत्ताकोबी खिसून घेतलाय। आपल्याला या पत्ताकोबीमध्ये आता हा टोमॅटो घालायचा आहे। हा कांदा घालायचा आहे। यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आहे। यामध्ये आपल्याला हे चवीनुसार मीठ घालायचं आहे। हे जिरं पावडर तुम्ही अर्धा चमचा किंवा नाही घातलं तरी चालेल। यामध्ये हे लाल तिखट घालायचं आहे। यामध्ये आपल्याला ही हिरवी मिरची घालायची आहे। यामध्ये आपल्याला हे वटाणे घालायचे आहेत। हे वटाणे असतील तर घालू शकता किंवा नाही घातले तरी चालतील। आता हे मिक्स करून घ्या। हे आपलं मिक्स करून झालेलं आहे। पाहू शकता अगदी आपल्याला कोणालाही ही चटणी जमेल आणि कोणालाही आवडेल। बिलकुल शिल्लक राहणार नाही। पाहू शकता आणि अगदी पौष्टिक ही चटणी आहे। नक्कीच ट्राय करा। पत्ताकोबीची भाजी करण्यापेक्षा ही चटणी जर तुम्ही बनवलीत ना तर खूप आवडीने खातील। नक्कीच ट्राय करा। एकदम तुम्हाला असं जवळून दाखवते मी। अगदी आपल्याला मनाला भावुक करणारी ही चटणी बनलेली आहे। नक्की ट्राय करा। असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।